नमस्ते. मी तुमचा आशिष आठवले आणि आजचा आपला ब्लॉग असा आहे की आज मी पूर्ण दिवस घरी काय काय करतो हे तुम्हाला दाखवायचं. आणि मी तर असं तर मी 2-3 दिवसापासून थोडं घरीच होतो, कारण अभ्यास ते होता, थोडे आपले प्रोजेक्ट कंप्लीट करायचे होते त्याच्यामुळं. पण आता आपण सगळं क्लिअर झालेलं आहे. आज आपला ब्लॉग बनवू आणि आजचा मिनी ब्लॉग असा आहे की आज मी पूर्ण दिवस घरी काय काय करतो हे तुम्हाला दाखवणार आणि बघूया भेटूया आपण समोर पाय. आणि हे सांगायचं होतं की आपल्या या ब्लॉग्सला, आपल्या मिनी ब्लॉग्सला थोडे व्ह्यूज कमी येत आहेत. कशामुळे येत आहेत माहीत नाही, कारण अगोदर जेव्हा मी स्टार्टिंग केली होती तेव्हा 300, 400, 1000 असे येत होते. पण अचानक मध्ये आता एवढे डाऊनफॉल सुरू झाला की 100, 50 असे एवढे कमी येत आहेत. माझ्या एडिटिंगमध्ये माझ्या याच्यात चुकत असेल तर तुम्ही मला क्लिअर सांगा, म्हणजे अशी मिस्टेक होत आहे ते मी क्लिअर करेल. पण डिमोटिवेटेड होत आहे, कारण एवढे कमी व्ह्यूज आले की मग ब्लॉग बनवायला आपल्याला मन लागत नाही, काही नाही, थोडं डिमोटिवेटेड वाटत आहे. पण तुम्ही सपोर्ट करा. आपले ब्लॉग तर चालू राहणार. मी तुमच्यासाठी पण करतो आहे आणि मी स्वतःसाठी करतो, कारण जेव्हा मी मोठा होईल तेव्हा हे ब्लॉग बघल मी या टाईमला कसा करत होतो, काय नाही. याच्यासाठी माझं मेन येतो आहे, मी ब्लॉग बनवतो. तसं काही नाही, तुम्हाला आवडला बघा, नाही आवडला नका बघू. 1:30 वाजता उठलो, 1:30 वाजता. डोळ्यालाच पुरी अंधारी यायली आता. हे बघा समोरचं आपलं वातावरण, आमच्या ओसरणीचं वातावरण बघा. आता चालू बघा मी खाली, आणि खाली गेल्यावर लाईट आली तर बरं आहे, नाही तर माझं काय खरं नाही. मला आंघोळ ते करायची आहे आणि लाईट यो लाईट, आणि लाईट आली. आणि आता आलो घरी, आणि आता आलेली आहे लाईट. आणि आता लाईटमध्ये आता लाईट आली म्हणल्यावर आता आपल्याला आंघोळ करावंच लागेल. आंघोळ करायची, आंघोळ केली नाही अजून. ब्रश करून मग आता भेटूया तुम्हाला आपण आंघोळ झाल्यावर. आणि अजून ब्रश सुद्धा राहिला माझं, सॉरी काय कारणामुळे ब्रश खूप आला आज, वेळ झाला आज, पण काय हरकत नाही. चला भेटूया आपण आता आंघोळ करून. बाय. आता करतो बघा ब्रश. हे आहे ब्रश. आपल्याला जिम पण लावूया. जिमचे सुद्धा व्हिडिओ होतील काही दिवसांनी, तुम्ही चांगला सपोर्ट दिलात तर. तुम्हाला 6 महिन्यात मी काय होतो आणि काय होईल हे दाखवून देतो. ओनली 6 months. आता आपलं ब्रश तर झालेलं आहे. आता आपण करूया आंघोळ करून तर भेटूया आपण आंघोळ करून. ठीक आहे, झाली बघा आपली आंघोळ झाली आता. आणि आता आंघोळ झाली तर आता जेवण करूया. आपल्याला जेवण करून अभ्यास सुद्धा करायचा आहे. तर जेवायला बघूया आज जेवायला काय आहे. तर जेवायला सगळ्यात अगोदर म्हणजे चपाती म्हणजे पोळी आहे आपल्या इथं जेवणाला. पोळी. दुसरा म्हणजे आज स्नॅक्समध्ये चिवडा आहे. चिवडा थोडा संपलेला आहे पण काय हरकत नाही, पण चिवडा आहे. दही, मला तर दही जेवणासोबत कंपल्सरी रोज लागतेच. आणि जेवणासोबत कंपल्सरी दही तुम्हाला आवडते की नाही सांगा. सोबत सलाद, आज कांदा आणि टमाटर आहे सलादमध्ये. आणि इथं ठेचा आहे. तुम्हाला आवडते की नाही कमेंटमध्ये सांगू शकता. हे ठेचा मला तर नाही आवडत. आणि सोबत सपक डाळ आहे, पण मी सपक डाळ आज नाही खाणार. आणि मेन म्हणजे आज आलूची भाजी, आणि माझ्या आवडतीची आलूची भाजी आहे. कोणाला आलूची भाजी आवडते हे कमेंट करून सांगू शकता तुम्ही. आलूची भाजी फोडणी तडका दिलेली. असं आज जेवली अशी प्लेट आहे. हे आहे सलाद, हे चपाती म्हणजे पोळी, दही, आणि हे चिवडा, आणि हे आलूची भाजी आहे. आणि त्याच्यावर मी दही टाकलं, कारण मला कोणत्या पण भाजीसोबत दही खायला खूप आवडतं, म्हणून थोडं मिक्स केलेलं. अशी माझी प्लेट आहे. इथं पाणी आहे. आणि आता आपण जेवण करून तुम्हाला भेटूया जेवण झाल्यावर. बाय. आता जेवण झालं की आता आपण अभ्यासाला लागू, अभ्यास करूया. थोडा अभ्यास झालं की मग भेटूया आपण. अभ्यास करून तुम्हाला भेटू समोर अभ्यास झाल्यावर. ओके, बाय. मॉर्निंग. आता बघा अभ्यास केला, जेवण झाल्यावर अभ्यास केला. अभ्यास करताना मी तुम्हाला दाखवू शकलो नाही. अभ्यास केला, अभ्यास झाले की मग आता अभ्यास करत अचानक झोप लागली. आता वाजलेले 5:30 वाजले वाटते, 5, 5:30 झाले.
मी आता झोपेतून जस्ट उठलो आणि झोपेतून उठल्याबरोबर आपला ब्लॉग एंड करायचा विचार केला, कारण आता याच्यासमोर जायचं आहे आपल्याला आकृतीला. अचानकमध्ये आत्ताच जस्ट फोन आला होता आकृतीला जायचं म्हणून. मग आपण आकृतीचा व्लॉग वेगळा बनवूया. एवढाच माझा व्लॉग होता. आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि आपण भेटूया समोरच्या व्लॉगमध्ये. बाय.